चला तर आज मटक्यातलं मटण कसं करायचं ना, ते बघूया. तर आहे ना, संध्याकाळच्या वेळेला गुळाचा चहा करत असताना कारभाऱ्यांनी हे मटण घेऊन आले आणि रविवार होता म्हणून मटण घेऊन आले. तर मटणाला स्वच्छ धुवून घेतले आणि ना इथे मी हळद, मीठ लावून मटण मॅरिनेट करायला ठेवलंय. तयारी करून घेतली. उभ्या कांद्याच्या फोडीसुद्धा चिरून घेतल्यात आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा घेतलाय आणि इथे मटक्यामध्ये मी मटण करणार आहे. तर तेल घातलेलं आहे आणि थोडेसे खडे मसाले घातलेत. तर यामध्ये आहे ना बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये लसूण अख्खाच लसूण टाकलेला आहे आणि हिरव्या मिरच्या 2-4 टाकल्यात. अख्ख्या लसणाच्या गड्ड्या 2 ते 3 टाकायच्या तुमच्या आवडीनुसार आणि उभ्या कांद्याच्या फोडी टाकल्यात आणि मग हे मटण यामध्ये टाकले. तर मटण चांगलं परतून घ्यायचंय 5 ते 7 मिनिटं. लो फ्लेमवरतीच आपल्याला हे मटण करायचं आहे आणि हे मटण चांगलं परतून झाल्याच्या नंतर नाही ना, आता याला मटक्याला मी पॅक करून ठेवणार आहे, सील करणार आहे. तर सील करून हे मटण शिजवायचं. तर त्यासाठी मी मटक्यामध्ये पाणी घातलं बरं काय. दुसऱ्या कोणत्याही भांड्यात तुम्ही मटण शिजवत असाल ना, तर त्या मटणाला पाणी सुटतं. पण मटक्यामध्ये जर मटण शिजवत असाल ना, म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये, तर पाणी सुटत नाही, पाणी शोषून घेतलं जातं. तर कारभारीने इथे मटण शिजले का चेक केले. तर तुम्ही बघू शकताय एक 40 ते 45 मिनिटांनी हे मटण छान शिजलं होतं. तर यामध्ये मी पाणी वाढवलंय, गरम पाणी घालायचंय आणि अळणी पाणी याचं बाजूला करून घेतले. वाटणाचं सगळं साहित्य तयार केले. वाटण तयार केलं, की यामध्ये हे वाटण असंच सोडायचं आहे आणि मग यामध्ये मसाल्यांचा तडका घालायचा आहे. तर इकडे भाकरीसुद्धा मी तोपर्यंत करून घेतल्या होत्या. तर हे मसाले घातलेले स्क्रीनवरती मसाले दिलेले आहेत. तर त्यानुसार तुम्ही या पद्धतीने एकदा तरी हे मटण बनवून पहा. खूप भारी चवीचं हे मटण बनतं आणि ना तुम्ही तुमच्याकडे मातीचं भांडं असेल तर मातीच्या भांड्यामध्ये नक्की एकदा तरी मटण बनवून पहा. आणि हे मटण कसं झाले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशाच छान छान व्हिडिओसाठी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला